वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील राजुरा गावातून एक धक्कादायक आणि तितकीच कुतूहल निर्माण करणारी बातमी समोर आली आहे। तब्बल 12 वर्ष जुन्या बोअरवेल मधनं गेल्या 20 ते 25 दिवसांपासून चक्क गरम पाणी बाहेर येत आहे। विशेष म्हणजे हे पाणी आंघोळीसाठी वापरता येईल इतपत गरम असल्याने गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे। मात्र या गरम पाण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि हे पाणी आरोग्यासाठी सुरक्षित आहे का, यावर आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मालेगाव तालुक्यातील राजुरा गावात गेल्या काही दिवसांपासून एका बोअरवेलची जोरदार चर्चा सुरू आहे। तब्बल 12 वर्षापासून खोदलेल्या या बोअरवेलमधून अचानक गरम पाणी येऊ लागलं आहे। गेल्या 20 ते 25 दिवसांपासून बोअरवेलच्या पाण्याचं तापमान वाढल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलंय। विशेष म्हणजे हे पाणी इतकं गरम आहे की त्याचा आंघोळीसाठीही वापर करता येऊ शकतो। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं असून या घटनेमागचं नेमकं कारण काय याची चर्चा सुरू झाली आहे। मात्र ही केवळ कुतूहलाची बाब नसून या पाण्याच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। आरोग्य विभागाने या बोअरवेलमधून पाण्याचे नमुने घेतले आहेत। प्राथमिक तपासणीत हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं समोर आलं आहे। तसेच पाण्यातील काही रासायनिक घटकांचं प्रमाण वाढल्याचंही आढळून आलं आहे। त्यामुळे आता या पाण्याचा नेमका रासायनिक आणि भौगोलिक स्वरूपाचा अभ्यास करणं महत्त्वाचं ठरणार आहे। आरोग्य विभागाने घेतलेले नमुने पुढील तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे। या तपासणीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच बोअरवेलमधून अचानक गरम पाणी का येत आहे याचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत ग्रामस्थांनी हे पाणी पिण्याकरिता वापरू नयेत अशी खबरदारी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजुरातील या अनोख्या घटनेमुळे आता नागपुराच्या प्रयोगशाळेच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आम्ही 2012 साली बोर घेतला होता 350 फूट। तर आतापर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपासून चांगले आलेले आहे पाणी, पण 1 महिना झाले बोरला खूप गरम पाणी येत राहिलं। तर परिसरातलं बी आश्चर्य वाटून राहिलं की बोरला का गरम पाणी येऊन राहिलं। तर आम्ही आरोग्य विभागाला कळवलं, त्याने सॅम्पल नेलं, पण आणखीन काही रिपोर्ट आलेला नाही। आल्याच्या नंतर कळू, आणि आम्ही सध्या बी वापरत नाही पाणी, काय मिळ काय आणखीन कळालं नाही। 12 वर्ष जुन्या बोअरवेल मधनं अचानक गरम पाणी आणि त्यात वाढलेले रासायनिक घटक यामुळे राजुरा गावात कुतूहलासोबतच चिंतेचं वातावरण आहे। आता नागपूरला पाठवण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांच्या अहवालातून या रहस्याचा उलगडा होणार आहे। त्यामुळे हे गरम पाणी नेमकं कुठून आणि का येतंय याचं उत्तर अहवालानंतरच मिळणार आहे।